प्लीज इग्नोर दी बॅकग्राऊंड नॉईज. मी ट्राय करते की मी खूप जोरात बोलायचं बिकॉज माझ्याकडे माईक नाही आहे. मी लवकरच विकत घेईल बट तोपर्यंत प्लीज ॲडजस्ट करा. सो हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव मृणाल आहे आणि हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे. आणि हा मी स्पेशली यासाठी बनवते कारण खूप जास्त ओव्हर थिंकिंग करून जगभराची 1.5 वर्ष मी आत्ता फायनली हा डिसिजन घेतला आहे की मला सुरू करायचं आहे. ओके, सो माझा छोटासा इंट्रो देते मी तुम्हाला. माझं नाव मृणाल सकट आहे. मी मुंबईमध्ये राहते आणि सध्या मी माझं MBA करते. अल्सो आय फील की साईड बाय साईड आपण काहीतरी एक एक्स्ट्रा काहीतरी स्टार्ट केलं पाहिजे. सो देन आय थॉट की मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करते. बट या हेच की तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला सांगितलं ओव्हर थिंकिंग. सो माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील ज्या खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतात आणि त्यामुळे आपल्याला जे करायचं आहे आपण ते करत नाही. असं की मी खूप दिवसांपासून हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा विचार करत होते बट समहाऊ ते वर्क होत नव्हतं. तर मला तुम्हाला खरंच सांगायचं आहे आणि आत्ता पण मी हा डिसिजन घेतला आहे. इट नीड्स सो मच ऑफ गट्स. बघणाऱ्यांना वाटतं की काय व्हिडिओज तर रेकॉर्ड केला आहे, बट ते असं नाही आहे. ज्या मुली किंवा जी माणसं खरंच ओव्हर थिंकिंग करतात त्यांना ते खरंच माझ्याशी रिलेट करतील. असं आता डिसाईड केलं, लेट्स इम्प्रूव्ह 1% एव्हरी डे आणि बघू काय होतं आहे ते. सांगते माझी स्टोरी यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यामागची. ओके, म्हणजे आवडतं मला कॉन्टेंट क्रिएशन, पण तेच की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो तर आपण थोडंसं अवॉइड करतो वगैरे. कारण मी सुद्धा अशी पर्सन आहे की मी सुद्धा कॅमेरा शाय पर्सन आहे. ओके, बट मला स्वतःला सुद्धा कॅमेरामध्ये बघायला फार आवडतं. मला आवडतं स्वतःला रेकॉर्ड वगैरे करायला, बट तेच की आपल्यामध्ये जोपर्यंत तो कॉन्फिडन्स नसतो ना तोपर्यंत आपण जोपर्यंत आपल्या स्वतःला म्हणजे एक्सेप्ट करत नाही की आपण कॅमेरामध्ये आहोत आणि आपल्याला 10 लोक बघतील तोपर्यंत कुठेतरी आपण खूप म्हणजे लोक काय बोलतील याचा खूप विचार करत असतो. आणि मी खरंच तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगते, मी विचार केलेला डिसेंबरमध्ये. ओके, नोव्हेंबर डिसेंबर मी फुल प्लॅन केला होता की न्यू इयरपासून कॉन्टेंट क्रिएशनला स्टार्ट करेल. मग ते इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, काही असू दे, बट मी स्टार्ट करेल. ओके, मग न्यू इयर स्टार्ट झाला बट समाव ते वर्क नाही झालं कारण माझा थोडासा हेल्थ इश्यू होता तर मला नाही करता आलं. मग मी असा प्लॅन केला, एक काम करते मी, मला जसं पॉसिबल होईल तसे मी व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करून ठेवेल आणि मी महाशिवरात्री डिसाईड केली की महाशिवरात्रीपासून मी व्हिडिओज वगैरे पोस्ट करायला सुरुवात करेल. सो मी ते डिसाईड केलं. पण महाशिवरात्रीपासून पण सेम तेच झालं. म्हणजे मी व्हिडिओज होते माझ्याकडे रेकॉर्डेड बट मी पोस्ट नाही करू शकले. आय डोंट नो व्हाय. आणि मग तेच झालं. मग नंतर मी विचार केला की नाही मी आता करेल, पण परत सेम की मला खूप जास्त म्हणजे मी आजारी पडले होते. सो त्याच्यामुळे मला काहीच करता नाही आलं. आणि जेव्हा मी आजारी पडले होते ना आपण आजारी पडल्यावर खूप जास्त आपण इमोशनल वगैरे होतो. मला असं रिअलाईज झालं की म्हणजे आपण आपली बोलतात ना आपल्या लाईफमध्ये जेव्हा ती एक डाऊन फेज चालू असते आणि तेव्हा आपण खूप जास्त विचार करतो. आणि तेव्हा मला हे एक गोष्ट रिअलाईज झाली की आपल्याला जे करायचं असतं की आपल्याला नाही माहिती आहे आपल्याला उद्याचा दिवस बघायला भेटेल की नाही, कारण कधीही काहीही घडू शकतं. आणि मी जेव्हा आजारी पडले मला असं झालं की यार मला हे करायचं, पण मी काहीच करू शकत नाही ड्यू टू सम माय हेल्थ इश्यू. मला काहीच नाही करता येते आणि तेव्हा मला खूप वाईट वाटलं. खूप म्हणजे खूप असं बोलतात ना एक रिग्रेट मनात असल्यासारखं मला फील झालं. सो मी डिसाईड केलं नाही, आता पटकन आपण बरे होऊया आणि जे करायचं आहे ते जे स्टार्ट करायचं आहे ते स्टार्ट करूया. आपण 1.5 वर्ष विचार करत होतो की काय होईल, करू की नको. बट मी एक गोष्ट रिअलाईज केली, जेव्हा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करताय आणि कोणाला काहीच फरक पडत नाही. म्हणजे मी लिटरली तुम्हाला सांगते की जेव्हा माझ्या लाईफमध्ये असे डाऊन फेज चालू होते,
खरंच कोणाला काहीच फरक पडत नाही. कोणी तुम्हाला विचारायला येत नाही. तुम्हाला एक दिवस बरं वाटेल, म्हणजे बरं नाही वाटणार, तुम्ही झोपून राहाल. दुसऱ्या दिवशी नाही वाटणार, झोपून राहाल. तिसऱ्या दिवशी वाटणार, बरं नाही वाटणार, तुम्ही झोपून राहाल. बट ते कोणाला काहीच एफेक्ट करत नाही. कोणाला काहीच काडी मात्र फरक पडत नाही. पण तेच की तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावी लागते. आणि ॲक्च्युली जेव्हा मी या फेजमध्ये होते ना, मला लिटरली अशी स्क्रोल करत होते इंस्टाग्रामवरती. सुद्धा नाव मृणाल आहे. सो मला एक मृणाल ठाकूरचा एक व्हिडिओ आला. ती एका इंटरव्ह्यूमध्ये बोलत होती तेच की मृणाल, तुला आज बरं नाही वाटलं तर झोपून राहिली, दुसऱ्या दिवशी बरं नाही वाटलं झोपून राहिली, तिसऱ्या दिवशी बरं नाही वाटलं झोपून राहिली. पण इट डिडंट अफेक्ट एनीवन. इट्स जस्ट यू की तुला परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल. आणि मला असं झालं, यार खरंच देवाने ही रील खरंच माझ्यासाठीच पाठवली असेल का. अँड खरंच असं खूप बोलतात ना, एक काइंड ऑफ रियालिटी चेक वगैरे भेटला. तर खरंच माझीसुद्धा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला खरंच तुमच्या मनापासून खूप काहीतरी करायची इच्छा असेल, पण तुम्ही थांबताय जस्ट बिकॉज की लोक काय म्हणतील, तर प्लीज 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 थांबू नका. जस्ट स्टार्ट. फक्त करत राहा. तो तुम्हाला तुम्हाला ज्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन भेटतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फाईड वाटतं, ते सगळं करा. कारण यू नेवर नो की तुम्हाला परत पुढे जाऊन रिग्रेट होईल नाही होईल. पुढे जाऊन एवढंच की रिग्रेट नाही झालं पाहिजे. तसं वन मोर थिंग, तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी.